नमस्कार, मी संजना पगारे आणि आपण पाहताय पोलीस बातमीपत्र। सर्वप्रथम पोलीस बातमीपत्राकडून आपणास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। साल 2020 मध्ये आलेल्या जागतिक महामारीमुळे सामान्य जनता कोरोनाच्या विळख्यात सापडली। देशातील व्यवसाय आणि रोजगार लॉकडाऊनमुळे बंद झाले, त्यामुळे देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला। याच काळात एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येतही कमालीचा वाढ पाहायला मिळाला, त्यामुळे देशातील वैद्यकीय व्यवस्थांवर तसेच अत्यावश्यक सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला। सामान्य व्यक्ती कोरोनावर उपायकारक ठरणाऱ्या लसीची वाट पाहू लागला, परंतु त्याचवेळी प्लाझ्मा थेरपीने कोरोनाचे रुग्ण काही अंशतः बरे होऊ लागल्याचे निदर्शनास आले। वैद्यकीय विभाग आणि प्रशासनाला यावेळी जास्तीत जास्त रक्ताची गरज भासू लागली। असे असताना बऱ्याच रक्तपेढ्या आणि संस्थांनी प्रशासनाला रक्त पुरवण्यास सुरुवात केली। या प्रक्रियेत महाराष्ट्रातून सर्वात मोठा वाटा उचलला तो बोरिवली ब्लड सेंटरने। बोरिवली ब्लड सेंटर ही साल 2004 पासून अविरत सेवा पुरवत आहे। कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक रक्तपिशव्यांचे संकलन आणि वाटप या रक्तपेढीकडून करण्यात आले। या घटनेची दखल घेत उत्तर मुंबईचे खासदार श्री गोपाळ शेट्टी आणि स्थानिक विभाग नगरसेविका सौ शीतल म्हात्रे यांनी महानगरपालिकेत पाठपुरावा करून सदर रक्तपेढीला महानगरपालिकेची एक इमारत देऊ केली। या इमारतीत बोरिवली ब्लड सेंटरद्वारे अतिशय सुधारित आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्या वेगवेगळ्या यंत्रणा उपलब्ध करून मुंबई उपनगरातील सामान्य व्यक्तीला दिलासा देण्याचे काम केले आहे। या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी दहिसर येथे करण्यात आला। सदर कार्यक्रमास खासदार गोपाळ शेट्टी, नगरसेविका सौ शीतल म्हात्रे, डॉक्टर दिनेश कुमार व्यास तसेच रक्तपेढीचे विश्वास्त श्री जयसिंग विश्वकर्मा यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली। पाहूया हा खास रिपोर्ट। Sir, that is a mandatory requirement for that. Okay. So जरा मशीन देखिए। 1600 है ना अभी? 1800। मशीन वाला क्या कहते हैं? ये वाला हाँ। मी डॉक्टर दिनेश कुमार व्यास, मी MD पॅथॉलॉजिस्ट आहे आणि 2004 पासून मी बोरिवली ब्लड बँकला आपली सेवा देतोय। आपले जे बोरिवली ब्लड बँक आहे ते 2004 पासून बोरिवली आणि जे काही मुंबई सबअर्ब्स आहे त्यांना आपली सेवा देत आहे। आणि सर, तुमची बँक ब्लड बँक जी बोरिवली ब्लड बँक आहे ही दुसऱ्या ब्लड बँकपेक्षा वेगळी कशी, म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं काय आहे या ब्लड बँकचं? अच्छा, 2004ला मी हे बोरिवली ब्लड बँक जॉईन केलं आहे आणि तेव्हा जी टेक्नॉलॉजी आणि तेव्हा जे स्टाफ वगैरे होते आणि आता 2020ला 2021ला जे टेक्नॉलॉजी आहे त्यात खूप अंतर आहे। म्हणजे आम्ही जेव्हा बोरिवली ब्लड बँक आम्ही चालू केली आणि त्याचं अपग्रेडेशन नेहमी कसं करायचं आहे ते आमचं फोरफ्रंट हे असतं। म्हणजे 2004ला जेव्हा आपण चालू केलं तेव्हा जे ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग होतं ते मॅन्युअल मेथडने होत असतं। नंतर आम्ही जे अपग्रेडेशन केलं आहे त्यामुळे आम्ही जेल टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली, पण ते जेल टेक्नॉलॉजी जे होती ते सुद्धा सेमी ऑटोमॅटिक होती। पण आता 2021ला हे जे आम्ही जे मशीन इन्स्टॉल केलं आहे ते फुल्ली ऑटोमॅटेड वॉक अवे सिस्टम आहे। म्हणजे असे जेलकार टेक्नॉलॉजीज असतात आणि पूर्ण ब्लड ग्रुपिंग, क्रॉस मॅचिंग सर्व काही आम्ही हे फुल्ली ऑटोमॅटेड वॉक अवे जेल टेक्नॉलॉजी सिस्टममध्ये आम्ही प्रोसेस करतो। जे नॉर्मल टेक्नॉलॉजी आहे, जे नॉर्मल ब्लड ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग आहे त्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात। म्हणजे यामध्ये काय होतं की जे एमर्जन्सी पेशंट असतात ते थांबू नाही शकत, त्यांना आम्हाला अर्जंटमध्ये ब्लड द्यावं लागतं। यावेळी हे टेक्नॉलॉजी खूप महत्त्वाची असेल कारण आम्ही 15 मिनिटात पेशंटला ब्लड आम्ही इश्यू करू शकतो। आणि ह्या जी टेक्नॉलॉजी जी तुम्ही बोलता जी आता सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठकुठे ठिकाणी आली आहे अजून? हे ॲब्सोल्युटली नवीन टेक्नॉलॉजी आहे। आम्ही पूर्ण वेस्टर्न सबअर्बमध्ये
आम्ही फर्स्ट सेंटर आहोत ज्याने हे इन्स्टॉल केलं आहे. आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे आहेत जे टुवर्ड्स सदर्न मुंबई आहेत त्यांच्याकडे पण हे इन्स्टॉल्ड आहे. पण वेस्टर्न मुंबईमध्ये वी आर द फर्स्ट पीपल ज्यांनी हे टेक्नॉलॉजीला आम्ही प्रोत्साहन देतो. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जे रिपोर्ट्सचे हे असतात त्याची ॲक्युरेसी परफेक्ट आहे. हो, काय असतं की मॅन्युअल मेथड आणि ऑटोमेटेड मेथडमध्ये हेच फरक असतं. मॅन्युअल मेथड म्हणजे आपण पूर्णपणे करतो, आपलं सुपरविजन पण असतात, पण जे मॅन्युअल एरर असतात ते आम्ही कम्प्लिटली एलिमिनेट नाही करू शकत. पण हे फुल्ली ऑटोमेटेड जे सिस्टम आहे त्यामध्ये आम्ही शक्य ते जे मॅन्युअल एरर्स असतात ते कमी होऊन जातात, स्पीड वाढते, टेक्नॉलॉजी वाढते. 96 सॅम्पल्सचं आमचं हे टर्नओव्हर आहे, म्हणजे एका तासात आम्ही 96 क्रॉस मॅच करून पेशंटला देऊ शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की जे ब्लडचं सॅम्पल्स येऊन त्याच्यानंतर जे होतं ते एकदम फास्ट ट्रॅकवरती होतं, मिनिमल एररने होतं आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीज होतं. अच्छा, तर आता असे तुमचे अजून ब्रँचेस कुठे कुठे उघडले आहेत का तुम्ही? आता आम्ही हे आपलं बोरिवलीमध्ये बोरिवली ब्लड बँक म्हणजे आता ते आम्ही दैसरला जे शिफ्ट केलं ते एक आमचं ब्रांच आहे. आणखी आमची ब्रांच आहे पल्लवीला जे गोवंडीली आहे, पल्लवी ब्लड बँक. अच्छा, तिकडे पण आम्ही हे इन्स्टॉल करण्याचा आमचा प्रोसेस चालू आहे. अच्छा, पल्लवीला. पल्लवी ब्लड बँक. अच्छा. आणि डॉक्टर साहेब मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता ह्याच्यामध्ये कोविड्स वगैरेचं संपूर्ण काय आहे का अरेंजमेंटचं तुम्ही केलेलं आहे का? कसं असतं ते कोविड सिनॅरिओमध्ये ब्लड बँक FDAने सुद्धा आम्हाला एक नवीन गाईडलाईन्स दिली आहेत की कोणकोणते डोनर्स आपण घेऊ शकतो, कोणकोणते डोनर्स नाही घेऊ शकतात, काय हिस्ट्री वगैरे विचारायला पाहिजे. तो आम्ही जे प्रोटोकॉल्स त्यांनी दिले आहेत ते आपण फॉलो करू. म्हणजे काय असं कमीत कमी कोविड पॉझिटिव्ह पेशंट डोनर्स जे असतात ते स्क्रीन होऊन जाणार. हे जे टेक्नॉलॉजी आहे ते फक्त क्रॉस मॅचिंगची टेक्नॉलॉजी आहे. त्यामध्ये कोविड पेशंट्सचं आहे नाही त्याचा काही संबंध नाही. हे टेक्नॉलॉजी कम्प्लिटली क्रॉस मॅचिंगला अवलंबून आहे. ओके, ठीक आहे. सर आपलं नाव? माझं नाव जयसिंग कैलाश विश्वकर्मा. मी या बोरिवली ब्लड सेंटरचं ट्रस्टी आणि पूर्ण आमचे जेवढे पण ब्रांचेस आहेत त्याचं मी एकमेव डायरेक्टर, ट्रस्टी, चेअरमॅन आहे. आपलं सर हे किती वर्ष झाली ब्लड बँकला बोरिवली? माझं ब्लड बँकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास 20 वर्षाचा कालावधी झालेला आहे. पण गेल्या 6 वर्षापासून आम्ही हे जवळपास 4 ब्लड बँक ऑल ओव्हर इंडियामध्ये चालू केलेले आहे. साधारणतः आता बोरिवली ब्लड सेंटर गेल्या 6 वर्षापासून आमच्याकडे आहे. आणि पूर्वी जी ब्लड बँक होती तिची जी टेस्टिंग क्वालिटी टेस्टिंगची पद्धत किंवा ब्लड कलेक्शन किंवा जे आपले ब्लड देणारे जे रक्तदाता आहे त्यांना खूप काही अडचणी आल्या का, त्यांना सर्व्हिस बरोबर भेटत नव्हती. त्याच्यामुळे ती ब्लड बँकेचं पूर्ण नाव खराब झालं होतं. पण गेल्या 5 वर्षापासून आम्ही ही ब्लड बँक जे पहिले जे डॉक्टर होते, डॉक्टर बिपिन जोशी यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला सहभागी घ्या, तुम्ही आमच्या ट्रस्टमध्ये सहभागी व्हा आणि आमच्या या ब्लड बँकेला कुठेतरी एक चांगली धारणा किंवा चांगली पद्धतीची एक लोकांच्या सेवेसाठी काहीतरी करा. मग त्या उद्देशाने आम्ही ही ब्लड बँकेची म्हणजे चालू केली. आणि त्याच्यात जी टेस्टिंग क्वालिटी बोलला, सर्व्हिस बोलला, डोनरसाठी काय सुविधा आहे किंवा इतरांसाठी काय सवलती आहे किंवा इतर गव्हर्नमेंटसाठी काय सवलती आहे. मूळ मुद्दा म्हणजे असा की आमची ब्लड बँक गेल्या 6 वर्षापासून जेव्हा आम्ही ब्लड बँकिंगमध्ये ह्या ब्लड बँक टेक ओव्हर केल्या त्या टायमापासून आम्ही हे प्रयत्न केला की जे काय ब्लड आम्ही लोकांपर्यंत देणार आहे त्याची टेस्टिंगची खात्री 100% व्हायलाच पाहिजे. असे गव्हर्नमेंटने बनवलेले नियम आहेच ब्लड बँकेत. त्या नियमापेक्षा जास्त आपण काय करू शकतो तर जसं आता गव्हर्नमेंटनी एलायझा टेस्टिंग सांगितलेलं आहे. कंपल्सरी गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं एलायझा टेस्टिंगच करून लोकांना ब्लड दिलं जातं. पण आम्ही त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा एक स्टेप पुढे जाऊन एक नवीन टेक्नॉलॉजी काढलेली आहे ती जी आहे केमी. ही एलायझापेक्षा थोडी एक्स्ट्रा स्पेसिफिक टेस्टिंग आहे जेणेकरून आम्ही त्या हिशोबाने प्रत्येक ब्लडचं टेस्टिंग वगैरे करतो. दुसरे आमचे जे कॅम्प ऑर्गनायझर आहे किंवा आमचे जे रक्तदाता आहे त्यांना आम्ही सवलतीचे एक कार्ड देतो. डोनेशन झाल्यानंतर आम्ही एक सवलतीचं एक कार्ड दिलं जातं. आता ते दुसऱ्या लोकांचे असतात ते 2 महिन्यापर्यंत असतात. आपले
सर पहिला मुद्दा, ज्या रक्तदात्यांनी स्वतःचं रक्त दिलेलं आहे त्या रक्तदात्याला जर स्वतःला गरज पडली तर रक्ताची कुठलीही किंमत घेऊ शकत नाही. रक्ताचं कुठलीही किंमत घेऊ शकत नाही, कारण रक्त एवढं अनमोल आहे. तर ज्यांनी रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे त्याला आम्ही काही पण चार्ज करत नाही. आम्ही ते मोफतपर्यंत देतो आणि त्याच्या नातेवाईकांना, त्याच्या मित्राला किंवा त्याच्या कुठल्या फॅमिली मेंबरला जर लागलं तर फक्त 200 रुपयाला देतो आणि ते सुद्धा फक्त क्रॉसमॅच चार्ज. जो सॅम्पल ज्या पेशंटला रक्ताची गरज आहे त्याचा जो रक्ताचा नमुना आहे आणि जो आम्ही इथून जी बॅग देणार आहे त्याचा रक्ताचा नमुना हा दोघांना मॅच करावा लागतं. रक्त म्हणजे असंच देता येत नाही. रक्ताची चाचणी केली जाते, रक्ताला मॅच केलं जातं. आणि हे तुम्ही त्या लोकांना इथे येऊन देता की अगर त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे गरज असेल तर तिथपर्यंत पण सर, पोहोचवता? जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही स्वतः आमचे पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिसेस आहेत. आम्ही 10 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही स्वतः आमचे सॅम्पल घेऊन जातो, ब्लडची टेस्टिंग करतो, परत आम्ही त्यांना बॅग देऊन देतो. म्हणजे ह्याची व्हॅलिडिटी अशी किती आहे? म्हणजे बघायला गेलं साधारणतः ब्लडची व्हॅलिडिटी 35 ते 42 दिवस असते आणि रक्तामध्ये काही घटक बनवले जातात, जसं आहे प्लाझ्मा, प्लेटलेट, पॅक्साइड. त्याचे वेगवेगळे घटकाचे वेगवेगळे एक्सपायरी डेट असतात. जसं जर तुम्ही प्लेटलेट घेतलं, जे सर्वात जास्त डेंग्यू, मलेरिया ह्या आजारांना उपयोगी पडतं, त्याची कालावधी फक्त 5 दिवस आहे. जसं दुसऱ्या गोष्टी आहे, जसं की एखादा पेशंट जळाला किंवा एखाद्या पेशंटला फॅक्टर 8 फायब्रोनेजन अशा गोष्टीचे काही आजार आहे तर त्याला आम्ही प्लाझ्मा देतो आणि त्या प्लाझ्माची कालावधी 1 वर्ष असते. तसंच रक्तघटक म्हणजे जे लाल रक्त असतं, तांबड्या पेशी असतात, त्यांना 42 दिवसाचाच कालावधी असतो. आणि जसं की ऑपरेशन, मेजर ऑपरेशन असेल, डिलिव्हरी केसेस असतात, बायपास सर्जरी असतात किंवा अशा काही मोठे आजार आहे ज्यांना रक्ताची खूप गरज असते, ॲक्सिडेंट केस असतात. कधी पण रक्त जो दाता असतो तो देताना फक्त 1च बॉटल देतो, पण जो रक्त ज्याला लागतं त्याला कधी 4 ते 5 बॉटल लागतात, 10 बॉटल पण लागू शकतात. तुम्ही जर बघितलं असाल की ॲक्सिडेंट केसमध्ये एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर त्याला एक बॉटलनी नाही होत, त्याला जवळजवळ 10 ते 15 बॉटलसुद्धा लागू शकतात. म्हणून आमच्या संस्थेमार्फत आम्ही आमचे जेवढे पण इथून चर्चगेट टू विरार आणि VT टू कसारा ह्या एवढ्या क्षेत्रात आम्ही अख्ख्या क्षेत्रामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प करतो. प्लस आमच्या ऑर्गनायझर, आमच्या रक्तदात्यांना चांगली सवलती देतो. आणि इतर ब्लड बँकेपेक्षा सर्व ब्लड बँक चांगलंच काम करतात, पण आम्ही काय करतो की आम्ही त्याच्यापेक्षा चांगलं टेस्टिंग, चांगली फॅसिलिटी, लोकांचा वेळ वाचला पाहिजे अशी काय गोष्ट करू शकतो ते आम्ही आमच्या ब्लड बँकेतच करतो. कुठल्या संस्थेबरोबर हे केलेलं आहे तुम्ही, कोलॅबोरेशन असे केलेलं तर आहे? मुंबईच्या बाहेर पण काफी अशी संस्था आहे, जे NGO आहे, ट्रस्ट आहे, जे आम्हाला सहकार्य करतात. पण जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करणारी जी संस्था आहे ती आहे आश्चर्य ट्रस्ट. माननीय श्री दीपक नाईक साहेब आणि तसेच पिंकी पाटील मॅडम जे वसई विरार बघतात, आणि दीपक नाईक साहेब हे मीरा भाईंदरचे पूर्ण ब्लड डोनेशन कॅम्प्स वगैरे बघतात. दुसरे आम्हाला असे भरपूर काही NGO आहे, तरुण मित्र मंडळ, कच्छ युवक संघ, थिंक फाउंडेशन, जे आम्हाला वारंवार ब्लड डोनेशनसाठी सहकार्य करतात आणि डोनेशन आणण्यासाठी आम्हाला इथपर्यंत येतात. अच्छा सर, आता हे जे तुम्ही सुरू केली आहेत बोरोली ब्लड बँक सेंटर, त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.